शेतजमिनीमधून रस्ता न मिळाल्यास 1 मे रोजी उपोषण. कौलव येथील शेतकऱ्यांचा इशारा. राधानगरी तालुक्यातील कौलव येथील शेतकऱ्यांना शेतजमिनीमध्ये रस्ता मिळत नसल्याने, प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने शेतकरी दत्तात्रय तुकाराम कांबळे यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी 1 मे 2026 रोजी राधानगरी तहसील कार्यालयासमोर 1 दिवसीय उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनातील आशय असा: शेतकऱ्यांनी रीतसर अर्ज केला होता. 17 मार्च 2026 रोजी सुनावणी दरम्यान प्रशासनाने प्रत्यक्ष जागेची पाहणी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर कोणतीही हालचाल झालेली नाही. पावसाळा तोंडावर असल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. या निवेदनाच्या प्रती राधानगरी पोलीस स्टेशनलाही देण्यात आले असल्याची माहिती दत्तात्रय तुकाराम कांबळे या शेतकऱ्यांनी दिली. महान कार्य न्यूजसाठी विजय बकरी, राधानगरी. 2 वर्षापूर्वी या शेतवाटे संदर्भात आम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये प्रस्ताव मांडला होता. पण वारंवार आम्ही पाठपुरावा करून देखील याची दखल घेतली जात नाही आहे. हा रस्ता एकंदरीत कुण्या एकट्या शेतकऱ्यापुरता किंवा थोड्या शेतकऱ्यांपुरता मर्यादित नसून हा सगळ्यांसाठी गरजेचा आहे. खत असेल किंवा ऊस वाहतूक असेल, यासाठी हा पूर्णपणे गरजेचा रस्ता आहे आणि हा रस्ता होणे गरजेचे आहे. गेली 2 वर्षाला हा रस्ता रखडलेला असून जर अन्यथा ह्या 8 दिवसात जर आमची नाही दखल घेतली तर तहसीलदार मॅडम यांच्यासमोर आम्ही आंदोलन करणार आहे. 1 दिवसाचं उपोषण आणि आंदोलन केले जाईल.